15 दिवसांनी भावाची भेट, पप्पाची खास आठवण, चुलीवरचा चहा, शॉपिंग, मुन्नाची मस्ती, घरच्या घरी पिलो कवर आणि पावसात गरमागरम मॅगी. चला तर पाहूया आजचा मजेशीर ब्लॉग. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज सायंकाळी आम्ही आईकडे जायला निघालो आणि सायंकाळचं वातावरण खूप छान असतं. रस्त्यात मस्त गरमागरम जिलेबी घेतली आणि नेहमी इथूनच घेतो. खूप छान आणि टेस्टी असते इथली जिलेबी. आईकडे पोचलो आणि यायला रात्रच झाली होती, म्हणून रात्री काही शूट केलं नाही. त्यामुळे आज दुसऱ्या दिवसापासून ब्लॉग सुरू करते. सकाळी उठल्यावर चहा वगैरे घेऊन आम्ही आईसोबत निवांत गप्पा मारत होतो. आज माझा भाऊ पुण्याहून घरी येणार होता, त्यामुळे आम्ही सगळे त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. थोड्याच वेळात भाऊ आला. जवळपास 15 दिवसांनी त्याला पाहून खूप आनंद झाला. आत्तापर्यंत तो आम्हाला सोडून एवढ्या दिवस कधीच कुठं राहिला नव्हता, पण यावेळी मात्र 15 दिवसांनी घरी आला. त्यामुळे त्याला पाहून आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत होता. मग त्याचे भरपूर लाडही केले आणि तो येताना आमच्यासाठी गिफ्ट घेऊन आला होता. नीतू ते गिफ्ट उघडत होते आणि यामध्ये एक फोटो दिसत होता, पण कोणाचा आहे हे कळत नव्हतं. गिफ्ट पूर्ण उघडलं आणि त्यात माझ्या पप्पांचा सुंदर फोटो होता. तो फोटो पाहून माझं मन भरून आलं. हा क्षण माझ्यासाठी कायम आठवणीत राहणारा आहे. त्यानंतर आम्ही नीतूच्या आत्याबाईकडे गेलो. त्यांनी खूप दिवसापासून बोलत होते आणि आज योग लागला. मग त्यांनी आमच्यासाठी चुलीवर चहा ठेवला होता. नीतू जाळ फुकत होते आणि नीतूला हे काम चांगलंच जमते, मला नाही जमत. आत्याबाईला मदत करत होते. आम्ही सगळे गप्पा मारत चहा घेतला. मग त्यांनी नीतूसाठी एक ड्रेस घेतला होता, ते त्यांनी नीतूला देत होते आणि मला पण एक साडी दिली आहे, पण ते माझ्याच्याने कॅप्चर झालं नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटलं आणि नंतर गच्चीवर गेले. तिथून दिसणारा हिरवगार दृश्य इतकं सुंदर होतं की काही वेळ तिथेच थांबले. थंड हवा, शांत वातावरण आणि चारही बाजूने हिरवेगार शेत होते. त्यानंतर आम्ही मुन्नाच्या घरी गेलो. मुन्ना नेहमीप्रमाणे खूप मस्ती करत होता. मला एक छोटंसं झाड दाखवत होता. म्हणत होता, आतू बघ, मी पण तुझ्यासारखं झाड लावलं आहे. आणि मला हे त्याचं ऐकून एवढं छान वाटलं, किती हुशार आहे हा. मग येताना त्यानं आमच्यासोबतच आला. त्याला आमच्या घरी सोडला आणि आम्ही शॉपिंगला निघालो, कारण आज माझा भाऊ मला आणि नीतूला कपडे घेणार होता. मग शॉपमध्ये येऊन नीतूने खूप शर्ट, ड्रेस ट्राय केले आणि नीतूला थोडं कन्फ्यूज होत होतं, कारण खूप तिथे न्यू स्टॉक आला होता आणि शर्टमध्ये कलर पण खूप सारे होते. मग मी शेवटी एक ड्रेस त्यांना चॉईस करून दिला आणि त्यांनी तोच माझ्या आवडीचा ड्रेस घेतला. बघायला गेलो, पण मला काहीच आवडत नव्हतं. एवढा टाईम घेतला मी एक ड्रेस चॉईस करायला. मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे मला माझ्या आवडीचा एक सुंदर ड्रेस मिळाला. तिथे काही शूट करता आलं नाही, कारण रात्रीचे 9 वाजले होते आणि आम्हाला परत गावाकडे जायचं होतं. दुसऱ्या दिवशी आईकडे पिलोसाठी कवर नव्हतं, म्हणून मी घरच्या घरी पिलो कवर बनवायचं ठरवलं. आधी जुन्या पिलोला कवर शिवून घेतलं होतं आणि मग त्यावर नवीन कवर शिवायला सुरुवात केली. जवळपास पूर्ण झालं होतं. त्याचे बंद बाकी होते. मग बंद शिवायला घेतले आणि त्याच कपड्यामधले छोटे छोटे तुकडे कट करून त्याचे बंद शिवून घेतले. शेवटी पिलो कवर तयार झालं. पिलो आत ठेवला. तयार झालेलं कवर पाहून खरंच हाताने बनवलं असं अजिबात वाटत नव्हतं. स्वतःच्या हाताने काहीतरी तयार केलं की वेगळाच आनंद असतो. तेवढ्यात बाहेर मस्त पाऊस सुरू झाला होता आणि काहीच वेळात थांबला पण होता. मग आईने मस्त गरमागरम मॅगी बनवली होती आणि आम्ही सगळे एकत्र बसून मस्त मॅगी आणि पाऊस एन्जॉय केला आणि आईने खूप छान मॅगी टेस्टी बनवली होती. असेच 3 दिवस कसे गेले समजलंच नाही. आज परत आमच्या घरी जायचा दिवस आला. सकाळी आंघोळ आवराआवरी करून घेतली. मग भावाने आधी नीतूला नवीन ड्रेस दिला आणि मला पण माझा छोटा भाऊच ड्रेस देत आहे, कारण आईला लग्नाला जायचं असल्यामुळे ती तिच्या तयारीत व्यस्त होती आणि खूप घाई होत होती. सकाळी सकाळी आम्हाला पण त्याच टायमाला निघायचं होतं, त्यामुळे
मला ड्रेस दिला आणि माझा आशीर्वाद पण घेतला, कारण छोटा आहे म्हणून. आणि हे माझ्या मोठ्या भावाने खूप प्रेमाने ड्रेस घेतले आहेत आमच्यासाठी. मग ते ड्रेस घालून आम्ही तयार झालो. शेवटी आईला भेटून खूप सुंदर आठवणी घेऊन आम्ही आमच्या घरी परत आलो. चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.